गोंदिया जिले में आदिवासी समाज की ओर से विशाल एल्गार मोर्चा निकाला गया। इस मोर्चे में हजारों की संख्या में आदिवासी समाज के पुरुष और महिलाएं शामिल हुए। यह मोर्चा इंदिरा गांधी स्टेडियम से शुरू होकर जिलाधिकारी कार्यालय तक निकाला गया, जहां समाज के नेताओं ने अपनी मांगे प्रशासन के आगे पेश की। मोर्चे में शामिल आदिवासी समाज के प्रतिनिधियों ने साफ तौर पर कहा कि धनगर और बंजारा समाज को आदिवासी समाज में शामिल कर आरक्षण नहीं दिया जाना चाहिए। उन्होंने प्रशासन को चेतावनी दी, अगर किसी भी समुदाय ने आदिवासी समाज के अधिकारों में दखल देने की कोशिश की तो पूरे महाराष्ट्र में व्यापक आंदोलन छेडा जाएगा। तर मी एक गोष्ट सांगतो की आदिवासींचा जन आक्रोश मोर्चा जो गोंदियामध्ये आहे हा सामाजिक संघटनेने आयोजित केलेला मोर्चा असून याला राजकीय लोकांचा फक्त पाठिंबा आहे। ह्या ठिकाणी आलेली समस्त जनता स्वतःच्या खिशातला पैसा खर्च करून सामाजिक संघटनांवर विश्वास ठेवून ह्या ठिकाणी उपासी तापासी उपस्थित आहे। मागणी एकच आहे की बंजारा समाज जो हैदराबाद गॅझेटचा बाऊ पुढे करून त्यांना आदिवासीमध्ये घेण्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन करत आहे। त्या आंदोलनाच्या विरोधात आदिवासी शक्ती प्रदर्शन एका रूपाने की बंजारा ज्या हैदराबाद गॅझेटचा उल्लेख करून आदिवासीमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करतोय। आम्ही हे सूचना देऊ इच्छितो की कोणत्याही गॅझेट हा कुणालाही आदिवासी ठरवण्याचा निकष होऊ शकत नाही। ह्या देशातला जो भारतीय संविधान आहे हा भारतीय संविधान सगळ्यात मोठा आहे आणि भारतीय संविधानामध्ये आदिवासी जमाती ठरवण्याचा एक कायदेशीर पद्धत संविधानकर्त्यांनी निर्माण केलेली आहे। त्याचे ते निकष पूर्ण करावे लागतात। मुळात हैदराबाद गॅझेटच्या अनुषंगाने जे बंजारा समाज तेलंगणामध्ये एसटी मध्ये आहेत, एसटीतील आदिवासी बांधव बंजाऱ्यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये आहे। हा प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये आहे आणि तो प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये असताना महाराष्ट्रात हैदराबाद गॅझेटचा उल्लेख करून ज्या रस्त्यावरच्या लढाईनं बंजारा दबाव निर्माण करत असेल तर गोरगरीब आदिवासी जनता हे सहन करणार नाही। आज आम्ही लाखोच्या संख्येनं इतिहासात पहिल्यांदा गोंदिया जिल्ह्यामध्ये एकत्र जमा झालो। मी सायंकाळी माझ्या माया बहिणींना स्टेडियममध्ये जिथं जमा झालो तिथं स्वतःचे डबे उघडून खाताना पाहिले। तमाम आदिवासी समुदायामध्ये ही भावना रुजत आहे की आमचा पोट भरलेला नसताना आम्ही आमच्या आरक्षणामध्ये इतर जातींचा का समावेश करावा। त्यांनी संविधानाने जे निकष दिलेले आहेत ते निकष पूर्ण जर ते करत नसतील तर त्यांना कोणत्याही दबावात जाऊन त्यांना आदिवासीमध्ये समावेश करण्यात येऊ नये अशी आमची रास्त मागणी आहे। ह्या प्रकरणाला घेऊन आम्ही रस्त्यावरची लढाई आणि सुप्रीम कोर्टातली लढाई लढायला तयार आहोत। आज स्वतःचे गमचे उपस्थित लोकांमध्ये फिरवून आम्ही लोकांमधून चंदा जमा केला आहे की सुप्रीम कोर्टाच्या लढाईला जो काही पैसा लागेल तो निधी आम्ही या मोर्चा करायच्या माध्यमातून जमा केलेला आहोत आणि हा लढा लढणाऱ्या न्यायालयीन प्रक्रियेला आम्ही तो पैसा पुरवणार आहोत। आमच्या भावना व्यक्त करण्याची आमची पहिली पिढी आहे जी आज इथपर्यंत समजदार झाली।